इतना दूर से आए हम लोग नांदेड़ से दर्शन के लिए आज। ऐसा लगता है कि आज भी जिंदा होते तो बहुत कुछ होता था। आज मला आपल्या परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये फक्त आणि फक्त आदरणीय मुंडे साहेबांमुळेच मला या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे। ते बहुजन ते कुठल्या समाजासाठी नव्हते, तर प्रत्येक समाजासाठी ते काम करायचे। आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुंडे भक्त नेते मंडळी देखील या ठिकाणी आलेले आहेत। राठोड साहेब माझ्यासोबत आहेत। राठोड साहेब, कोणती एखादी आठवण मुंडे साहेबांसोबतची इथं गड्यावर आल्याच्या नंतर आज ती आठवते? मी आदरणीय मुंडे साहेबांच्या सोबत गेली 30-35 वर्ष काम केलेलं आहे। माझ्या जीवनामधले बरंच आयुष्य त्यांच्यासोबत घालवलं आहे, पण त्यांचं जे काम होतं की गोर गरीब वंचित आणि बहुजन या लोकांसाठी त्यांनी जे तळमळ करायची, ऊसतोड कामगार असतील, बंजारा, लमाण, वंजारी, बंजारी, धनगर, हटकर, म्हणजे बहुजन ते कुठल्या समाजासाठी नव्हते, तर प्रत्येक समाजासाठी ते काम करायचे। आता राठोड साहेब, खरं पाहिलं गेलं तर प्रत्येक समाज हा आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीनं विखुरला जायला, वेगळा व्हायला लागलाय। मात्र मुंडे साहेब असती तर काय परिस्थिती राहिली असती? मुंडे साहेब हे बहुजनाचेच नेते नव्हते, तर सर्व समाजाचे नेते होते। सर्वसमावेशक त्यांचं नेतृत्व होता। त्या कुठल्याही जातीसाठी मर्यादित नव्हते, तर त्यांच्याकडे सर्वसमावेशक असं नेतृत्व होतं आणि म्हणून त्यांना लोकनेता पदवी मिळाली। आज मुंडे साहेब असते तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती, किंवा इतर समाजामध्ये जे काही चालू आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून, तर असा वाद निर्माण झाला नसता। तुम्हाला एखादी आठवण वगैरे येते मुंडे साहेबांनी? कधी नांदेडमध्ये मुंडे साहेबांनी सभा घेतली, त्याच्यातलं एखादी वाक्य खरंच आजपर्यंतही ती आठवतंय, असं एखादं आहे का? नहीं, बंजारा समाज के लिए बहुत अच्छा काम करते थे। जहाँ भी गोर गरीब हर जगह पे मदद करने के लिए आगे आते थे, और बीड जिला के अंदर बहुत सहकारी था, और पंकजा ताई का भी बहुत आशीर्वाद है। इतना ही बोलना चाहता हूँ। इतना दूर से आए हम लोग नांदेड़ से दर्शन के लिए आज। ऐसा लगता है कि आज भी जिंदा होते तो बहुत कुछ होता था। तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरं तर काय आज आठवणींना उजाळा द्याल? मी सांगू इच्छितो की मी एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा होतो। आज मला आपल्या परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये फक्त आणि फक्त आदरणीय मुंडे साहेबांमुळेच मला या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे। आणि साहेबांची आम्ही दरवेळेस जयंतीला या ठिकाणी गडावर येतो आणि नतमस्तक होतो आणि साहेबांना आठवण करतो। ओके, धन्यवाद। खरं तर हे आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। इथं गडावर आल्याच्या नंतर आणि गडावर मुंडेंच्या समाधीस्थळी नतमस्तक झाल्याच्या नंतर प्रत्येक मुंडे भक्त जो आहे तो भावनिक होत असल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळते। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूरज मुळिया, गोपीनाथ गड।